नमस्कार. पिवळी हळद तुम्हा सर्वांना माहिती आहेच. काळ्या हळदीबाबत तुम्ही कधी ऐकलं आहे का? ज्या साधकांना काळ्या हळदीबद्दल माहीत असेल त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये तिचा वापर सांगा. कोणताही उतारा करताना किंवा उतार्यात ज्या वेळेला पिवळा भात ठेवला जातो त्यात पिवळी अंडी ठेवली जातात. त्यात देखील हळदीचा प्रामुख्यानं समावेश केलेला असतो. आणि हे आत्ताच नाही तर पार पूर्वापारपासून चालत आलेली परंपरा आहे. बऱ्याच साधकांनी काळ्या हळदीच्या बाबत विचारले होते, तेव्हा तुम्हा सर्वांसाठी हा व्हिडिओ नक्कीच काहीतरी महत्त्वाची माहिती देण्याचं काम करेल. आता कोणाला काळ्या हळदीबाबत जर विचारलं तर त्यांना याबाबत काही सांगता येईलच याची शाश्वती नाही. कारण काळी हळद आणि त्याबद्दलची माहिती त्यांना माहीत असेलच असं नाही. आजच्या व्हिडिओमध्ये या हळदीचा प्रमुख वापर आणि त्याबद्दल सगळं काही सांगतो. काही वेळा पिवळ्या हळदीतच काळी हळद आढळते असं सर्वसामान्यपणे आपण मानतो, पण ही काळी हळद नसते. हळदीच्या शेतातील तण ज्या वेळेला कुदळीनं तोडतात त्यावेळेला हे तण कुदळीने तोडत असताना कुदळ हळदीच्या काही गाठींवर अडकते आणि ज्यामुळं त्या पिकाचं पोषण थांबते. मग त्यामुळं ते सुकते आणि हे काळ्या रंगात मापलेलं दिसतं. पण याचा काहीही परिणाम होत नाही. जर कोणती साधना तुम्ही करत असाल किंवा काही उतारा वगैरे करत असाल किंवा चांगला वापर जरी तुम्ही करत असाल तरी मग अशा ह्या काळ्या हळदीच्या पावडरचा काहीही वापर होत नाही. त्याचा कुठलाच चांगला इफेक्ट तुम्हाला दिसून येणार नाही. त्यामुळे काळ्या हळदीचा वापर करणारे जे साधक आहेत किंवा जे मनुष्य आहेत ते निराश होतात आणि मग ते अशा वेळेला सगळ्यांनाच दोष देऊ लागतात. या सर्व कष्टाचं आणि निराशेचं कारण म्हणजे त्यांना काळी हळद नक्की कुठली हे कधीच समजलेलं नसतं. मी तुम्हाला सांगतो काळी हळद म्हणजे नेमकं काय. ही काळी हळद म्हणजे लहान प्रजातीचं एक हर्बल औषध आहे. त्याची पानं अगदी हळदीच्या पानांसारखीच असतात. याच्या मुळामध्ये आमवा आणि हळद यांच्यासारख्या गाठी असतात. आता ही गाठ काळ्या रंगाची आणि आतून हलकी पिवळी असते. एकदम लाईट पिवळा कलर असतो. हळदीची लागवड केलेल्या शेतात हे आपोआपच वाढतं, पण त्यातून कापुरासारखा वास येतो. म्हणजे ह्या पिकाच्या मुळापासून कापरासारखा वास येतो. काळ्या हळदीच्या रोपांवर गुच्छ असलेली पिवळीशी फुलं येतात आणि या फुलातूनच गोलाकार, पातळ आणि गुळगुळीत शेंगा देखील तयार होत असतात. या वनस्पतीच्या मुळातील गाठींनाच काळी हळद म्हणतात. काळ्या हळदीला काचूर म्हणतात आणि हे सर्वसाधारणपणे सगळ्याच किराणाच्या दुकानात उपलब्ध असतं. त्यामुळे कुठेही रानावनात न जाता तुमच्या जवळच्या किराणा दुकानात जर तुम्ही जात असाल तर तिथे चौकशी करा, तुम्हाला ही काळी हळद मिळून जाईल. पण ही काळी हळद तुम्हाला बंगालमध्ये मिळेल. आता ह्या काळ्या हळदीचे काही चांगले उपयोग तुम्हाला सांगतो. काळ्या हळदीच्या वापरामुळे तुमच्या त्वचेचा रंग साफ होतो, तुमची स्किन साफ होते, तुमच्या चेहऱ्याचे पिंपल्स दूर होतात. आणि म्हणूनच बंगालमध्ये प्रामुख्यानं ही काळी हळद वापरतात आणि बाहेरच्या देशात देखील अंघोळीनंतर ह्या काळ्या हळदीची पेस्ट करून वापरतात. इतर अनेक देशांमध्ये जे विविध आजार येतात त्या आजाराने ग्रासलेल्या मुलांच्या शरीरावर देखील काळी हळदीचा लेप करून लावला जातो. आणि मिरगीपासूनही या काळ्या हळदीमुळे मुक्ती मिळते. वास्तुशास्त्राच्या संदर्भात तुम्हाला सांगायचं झालं तर ग्रहांचे जे काही अडथळे असतात तर ते अडथळे देखील दूर करण्यासाठी काळ्या हळदीचा तुम्ही वापर करू शकता. काळ्या हळदींना सुकवून जर त्यांची माळ बनवली किंवा काही वस्तू बनवली किंवा तावीजमध्ये काळी हळद भरून तिला सिद्ध केली तर ते
आपण परिधान केल्यानंतर कोणत्याही अनैसर्गिक शक्ती आपल्या जवळ येत नाहीत. ग्रहांच्या ज्या अडचणी असतात त्या दूर होतात. ज्या साधकांना तांत्रिक सिद्धी प्राप्त करण्याची खूप इच्छा असते असे उपासक आणि असे साधक चंदनाच्या तिलकाच्या जागी काळ्या हळदीचा टिळा लावतात. या टिळ्याच्या मध्यभागी त्यांच्याच बोटाचं रक्त काढून त्या काळ्या हळदीच्या आतमध्ये लावलं जातं. काळी तंत्रविद्या असो किंवा स्मशानविद्या असतो, या विद्यांचा अभ्यास करताना या काळ्या हळदीचा वापर जास्त करून करतात. हे असे साधक स्वतःच्या हाताच्या शेवटच्या बोटातून रक्त घेतात आणि ते त्या टिळ्याच्या मध्यभागी लावतात. आणि तसेच ते आपल्या प्रियजनांच्या कपाळावर देखील हा टिळा लावतात. काळ्या हळदीबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. याबद्दल अजूनही काही अनेक प्रक्रिया आहेत ज्या प्रक्रियामध्ये या काळ्या हळदीचा वापर केला जातो. तुम्हाला अजून ह्या संदर्भातील माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी या पुढचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन. आणि आपल्या जीवन साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.